अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभणी। आज तक चलते हैं परभणी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। परभणी जिले में आज 30 दिसंबर 2024 को केंद्रीय राज्य और सामाजिक न्याय मंत्री रामदास जी आठवले इनका परभणी दौरा था और परभणी दौरे पर जब आए तो 30 दिसंबर 2024 को सबसे पहले तो परभणी शहर की शान बान माने जाने वाले स्वर्गीय विजयराव जी वाकोड़े साहब इनके घर पर जाकर इनके कुटुंबियों से, इनके परिवार के तमाम लोगों से मुलाकात की और मुलाकात करने के बाद में यही नहीं, इसके अलावा सोमनाथ सूर्यवंशी इनके भी घर के लोगों से मुलाकात की और मुलाकात करने के बाद में सोमनाथ सूर्यवंशी इनके घर पर जिस तरह से केंद्रीय राज्य और सामाजिक न्याय मंत्री आठवले साहब इन्होंने ये बताया है कि 5 लाख रुपए की राशि हम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की जानिब से इनकी मदद करने वाले हैं और केंद्र और राज्य सरकार भी इनकी मदद करेगी। जिस तरह से यहाँ पर पत्रकार परिषद में इन्होंने मालूमात दी और पत्रकार परिषद में यह कहा है कि जो दोषी पुलिस महकमे के लोग हैं, जो अधिकारी हैं, कर्मचारी हैं, इन तमाम लोगों पर कार्रवाई की जाएगी। जब उन्हें सवाल पूछा गया है कि महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री इन्होंने आश्वासन दिलाया था कि एक अधिकारी को सस्पेंड कर दिया गया है, क्या उसका लेटर आपके पास में है? क्या उसे लीगल तरीके से सस्पेंड किया गया है कि सिर्फ जबानी तरीके से ही सस्पेंड किया गया है? तो उसका जवाब में उन्होंने क्या कहा है और पत्रकार परिषद में उन्होंने किस तरह की बात कही है, ये भी जानते हैं। इस वक्त इस पत्रकार परिषद में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के बाबूराव जी कदम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के महाराष्ट्र के सोनूने साहब, साथ ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के युवक के अध्यक्ष पप्पू कागदे, दिलीप जोशी, डीएन दाभाडे जैसी मान्यवर शख्सियतें इस वक्त मौजूद थी। और यहाँ पत्रकार परिषद में आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया भी केंद्रीय राज्य सामाजिक न्याय मंत्री खासदार रामदास जी आठवले साहब इन्होंने किस तरह की प्रतिक्रिया दी है। पूरी पत्रकार परिषद आपके सामने। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन हे माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे। तर पुढील पत्रकार परिषद चालू करावी अशी मी विनंती। साहेबांसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष बाबूरावजी कदम, रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र संघटक विजय सोनवणे, रिपब्लिकन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, ब्राह्मण आघाडीचे दिलीप जोशी, त्याचप्रमाणे डीएन दाभाडे, त्याचप्रमाणे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते। सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण 35 वर्षाचा होता। तो मूळ निवासी लातूर जिल्ह्यामधला होता। त्याची आई, त्याचे भाऊ वगैरे ते पुण्यामध्ये राहत होते। पण सोमनाथला या ठिकाणी परभणीमध्ये लॉला ऍडमिशन मिळालं होतं, त्यामुळे तो लॉच्या शिक्षणासाठी परभणीमध्ये आला होता। आणि त्या दिवशी 13 तारखेला झालेल्या आंदोलनामध्ये त्याचा सहभाग नव्हता, तो काढत होता अशा पद्धतीची माहिती आहे। आणि त्याला पोलिसांनी पकडलं आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। सुरुवातीला पोलिसांनी सांगितलं घाट टाकायचा तो मृत्यू झालेला आहे। त्याच्या आईला मी भेटलो आणि आईने सांगितलं की त्याला कसला आजार नव्हता, 35 वर्षाचा होता, त्याला हार्ट अटॅक येण्याचा प्रश्न येत नाही। परंतु त्याची बॉडी पाहिल्यानंतर त्याच्या अंगावरती जखमा असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यामुळं पोलिसांच्या लॉकअपमध्ये झालेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झालेला असावा अशा पद्धतीचा आमचा अंदाज आहे। आणि त्याप्रमाणे ज्या पोलिसांनी अशी मारहाण केलेली आहे त्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे। सध्या कोर्टामध्ये मी एसपीना बोललो, त्यांनी तर सांगितलं की कोर्टामध्ये हा विषय आहे आणि कोर्टाकडून आम्हाला त्याचा आदेश आल्यानंतर पुढची कारवाई नक्की आम्ही करणार आहोत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलणार आहे आणि परभणीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधानाचा अपमान झाल्यानंतर थोडा विद्रोह दलित तरुणांमध्ये होता आहे, ते रस्त्यावर उतरले होते। परंतु विशेष असं नुकसान काय झालेलं नाही। काही ठिकाणी काय थोड्या गाड्या फोडलेल्या त्यांचं, काही ठिकाणी थोड्या मोटरसायकलची थोडी नाजूक झालेली आहे, काही ठिकाणी दगडफेकी झाली होती। परंतु एवढी निर्गुण अशा पद्धतीची मारहाण पोलिसांनी करणं योग्य नव्हतं। जे फुटेजमध्ये जे मुलांचे फोटो दिसत आहे
अशा मुलांना पकडायला काही हरकत नाहीये, त्यांच्यावर केस करायला काही हरकत नाहीये. परंतु त्यांना पकडल्यानंतर त्यांना अशा पद्धतीनं लॉकअपमध्ये मारहाण करणं हे अत्यंत अयोग्य आहे आणि अशा पद्धतीची मारहाण करण्याचा कुठलाही कायदा नाही. हे पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून लॉकअपमध्ये तरुणांना मारहाण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सोमनाथचा मृत्यू झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. काही पोलीस हे सस्पेंड आहेत इतर प्रकरणांमध्ये, सोमनाथच्या प्रकरणामध्ये अद्याप तपास चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच पद्धतीनं काय अनेक मुलं जखमी आहेत, अनेक मुलींना मारहाण करण्यात आलेली तक्रार आहे. मुली मला भेटल्या, कुणाचा पाय फ्रॅक्चर आहे, कुणाचा हात फ्रॅक्चर आहे. अशा पद्धतीनं जवळजवळ 12-14 जे मुलं आहे अशा मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी मारहाण केलेली आहे आणि त्याची अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांकडे तशी मी मागणी करणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातल्या एका भावाला नोकरी मिळाली पाहिजे. त्याला त्याची आई आणि 2 भाऊ आहेत आणि त्याच्या आईने आम्हाला अत्यंत कळकळीने सांगितलेलं आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूला जे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी महिला मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं हेच आहे की आमच्या मुलांना प्रचंड मारहाण केलेली आहे, घरामधून उडून ते त्यांना मारहाण केलेली आहे. अशा पद्धतीनं मला वाटतं की पोलिसांनी असा अन्याय करणं योग्य नाही आणि जो संविधानाचा जो अपमान झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि जो व्यक्ती पवार नावाचा आहे तो व्यक्ती काय म्हणजे तो अत्यंत मनोरुग्ण नाही, मनोरुग्ण आहे असं सुरुवातीला काहीतरी पोलिसांचं म्हणणं होतं, पण मनोरुग्ण अजिबात नाही. त्यांनी ठरवून अशा पद्धतीचं ते केलेलं आहे. त्याची संपूर्ण चौकशी करावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्याचबरोबर मी मसाजोग या ठिकाणी जाऊन आलो. बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगमध्ये संतोष देशमुख नावाच्या सरपंचाची क्रूर हत्या झालेली आहे. त्याच्यावर अनेक वार करण्यात आलेले आहे. छोट्याच्या प्रकरणावरून त्याला अशा पद्धतीनं त्याचा बळी घेतलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत त्या प्रकरणामध्ये 4 आरोपी पकडलेले आहेत. 3 आरोपी अद्याप त्यांना पोलिसांना मिळत नाही आहे. 22-23 दिवस होत आलेले आहेत तरी सुद्धा अद्याप ते 3 आरोपी मिळत नाही. पोलिसांना आपण सूचना दिलेल्या आहेत आणि सकाळी मला जिल्हाधिकारी भेटले होते, त्यांना मी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या प्रकरणामध्ये जे त्याचे सूत्रधार आहे त्या सूत्रधारांना सुद्धा पकडणं अत्यंत आवश्यक आहे आणि अद्याप त्या मसाजोग मधल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा कोणाचा जबाब अद्याप घेतला नाही आहे. तर ते प्रकरण सीआयडी असल्यामुळं सीआयडी त्याचा जबाब घेतलेला असं पोलिसांचं म्हणणं आहे. सीआयडीने सुद्धा लवकरात लवकर जबाब घ्यावा आणि त्या प्रकरणामध्ये जे सूत्रधार आहेत त्यांना ते कोणी असो त्यांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे. तर तोही प्रकार अत्यंत निंदनीय आहे. मराठवाड्यामध्ये अशा मोठ्या 2 घटना घडलेल्या आहेत, परभणी आणि दुबिणीच्या. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीनं जे काही प्रकार घडत आहेत ते योग्य नाही आणि जरूर महाराष्ट्र सरकार त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन आहे आणि त्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर आरोपी पकडले जावेत अशा पद्धतीची आमची मागणी आहे. परभणीमध्ये दोषी पोलिसांवर अजूनही कारवाई नाही, बीडमध्ये पोलिसांना आरोपी भेटत नाहीत. काय वाटतं यामुळे गृह विभागाचं अपयश आहे असं वाटतं? मला असं वाटतं की गृह विभागाची म्हणजे आता जबाबदारी पोलिसांवरती आहे. गृह विभागाची जबाबदारी आहेच आहे. ते मुख्यमंत्र्यांनी तर स्पष्ट आदेश दिलेले आहे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि नागपूरमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी ताबडतोब आता सीआयडीकडे तपास मसाजोगचा संतोष देशमुखांच्या केसचा आहे आणि परभणीमध्ये सुद्धा चौकशी चालू आहे असं पोलिसांनी एसपीने सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर नक्की आम्ही कारवाई करू असं त्यांचं म्हणणं आहे. मी रश्मी शुक्ला नाईक बोलणार आहे, त्या महाराष्ट्राच्या डीजीपी आहेत आणि त्या सुद्धा त्यांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं नक्कीच जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची सूचना आहे. त्याच्यामध्ये काय पोलीस सस्पेंड करण्यात 1-2 पोलीस सस्पेंड केलेले आहे. अजून त्याची संपूर्ण चौकशी करावी आणि इनोसंट मुलांवर किंवा अशा पद्धतीनं एवढी मारहाण करणं, हातपाय तुटेपर्यंत मारहाण करणं
हे अजिबात योग्य नाही असं आपलं मत आहे. सस्पेन्शनचं पत्र निघालंय का? सस्पेन्शनचं पत्र निघालंय का तोंडीच आहे? सस्पेन्शनचं पत्र निघालं, सस्पेंड करण्याचं पत्र निघालं. सस्पेंडचं पत्र जे आहे त्याचं एसपीने सांगितलं की सस्पेंड केलेले आहे. 2 पोलिसांना आहे. सोमनाथ सुरून जे आहे त्याचं कॉज ऑफ द डेथ जो आहे ते मल्टिपल इंजुरीज त्यांना सांगायचं पुढं शार्प फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज म्हणजे क्लिअर कट त्याला मारल्यामुळे मृत्यू झाला. तुम्ही म्हणताय की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भावाला एक नोकरी देणं, मात्र त्याच्या भावाला ऑलरेडी अजित पवारांनी नोकरी देणं मान्य केलंय, फक्त त्याचा पाठपुरावा करणं बाकी आहे. तर त्या संदर्भात काही पहल करणार? बाकी पाठपुरावा आपण करू. त्याचा पाठपुरावा आपण करू. मुख्यमंत्र्यांच्या फंडातून किती मागणी मदत त्यांना मिळते ते आपण पाहू. आज काय मदत आणि सोमनाथ याच्या कुटुंबियाला 5 लाखाची मदत आम्ही आरपीआय योजनेनं महिन्याभरामध्ये आम्ही त्यांना देणार आहोत. त्याचबरोबर विजय वाकोडे हे आमच्या आंबेडकरी चळवळीमधले ज्येष्ठ असे कार्यकर्ते होते आणि त्यांनी आपलं आयुष्यभर दलितांच्यासाठी आणि सातत्यानं गोरगरिबांसाठी काम केलेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मी आलेलो आहे. त्याच्यामधल्या एका भावाला नोकरी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि विजय वाकोड्यांचं स्मारक उभं करण्यासाठी त्यांच्या घरासमोरच जागा आपल्या महानगरपालिकेची आहे. तर ती जागा देण्याच्या संबंधातले पत्र मला त्यांच्या कुटुंबियांनी दिलेलं आहे. ती जागा लवकरात लवकर महानगरपालिकेने द्यावी आणि सामाजिक न्याय खात्याकडून त्याला काही 1-2 कोटी रुपये मिळू शकतात का त्याचा मी प्रयत्न करणार आहे. विजय वाकोडे हे सातत्यानं समाजासाठी काम करत राहिलेले आहे. कुटुंबाकडे अजिबात लक्ष नव्हतं, त्यांचं पूर्ण समाजाकडे लक्ष होतं. त्यांच्या जाण्यामुळे आमच्या आंबेडकरी चळवळीला धक्का बसलेला आहे आणि ते सातत्यानं हे आंदोलन झाल्यापासून 13 तारखेपासून ते सातत्यानं ऍक्टिव्ह होते आणि सोमनाथ सोलुंकीच्या प्रेत यात्रेमध्ये ते गेलेले होते. त्यावेळेला त्यांना काहीतरी छातीमध्ये दुखू लागलं आणि त्यांना नंतर हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर ताबडतोब त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही आहोत आणि त्यांना शासनाच्या वतीनं जी काही मदत करणं शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न आहे. बीड येथे जी घटना झाली त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी असं म्हटलंय की फडणवीसांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं. बीड येथली जी घटना झाली ना त्यानंतर धस यांनी असं म्हटलेलं आहे की फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री घ्यावं. सुरेश पालकमंत्री पद जे आहे मुख्यमंत्री पालकमंत्री होत नाही आहे. सगळ्या बीड जिल्ह्याचे नाही तर सगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. त्यामुळे बीडकडे त्यांचं लक्ष आहेच आहे. अजूनही ते जास्त लक्ष देतील. बीड असेल कोपरगाव असेल ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार घडत आहेत तिथं मुख्यमंत्री जातीनं लक्ष घालतील आणि ते ऍक्टिव्ह असणारे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं ते तसे महाराष्ट्राचे पालकमंत्री आहेत तर तसे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. बीड प्रकरणामध्ये जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते. नैतिक दृष्ट्या तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही काय सुचवाल धनंजय मुंडेंना? धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा विषय जो आहे तो आता सगळे लोक मागणी आपापल्याला करण्याचा कुणाला अधिकार आहे. पण त्याच्यामध्ये जे दोषी असतील कुणाच्या कुणाबरोबर मित्रत्व आहेत. आता आमच्या समोर मला भेटण्यासाठी रोज अनेक लोक येतात आणि अनेक लोक फोटो काढत असतात. कोण फोटो काढते काय माहीत नसतं आम्हाला. पण याचा अर्थ काय त्यांच्याशी काय आमचा एकदम संबंध असतो असं काय का नाही आहे. तरी मला वाटतं की धनंजय मुंडे जे आहे त्या धनंजय मुंडेचा काय त्यामध्ये डायरेक्ट संबंध असावा असं मला वाटत नाही आहे. त्यासोबत कुणी जे लोक असतील ओळखीचे त्यांचा जर त्यांचे संबंध असेल त्यांच्यावर मात्र कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. त्या लवकरात लवकर पकडलं पाहिजे. त्याची पूर्ण चौकशी करावी. कारण जे महाराण त्या व्यक्तीवर गेले जे लोक होते तर ते जे लोक होते ते त्या पुण्याच्या तरी सांगून गेले होते मागण्यासाठी गेले होते आणि ते त्या ठिकाणी तिथं एक सोनाली नावाचा मसाजोगचा जे एक आमचा बौद्ध समाजाचा वाचन होता त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर ती तक्रार दिल्यानंतर त्यांना पकडलं होतं पण त्याला लगेच त्यांना सोडण्यात आलं. त्यामुळं पण तरी आमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये सुधारात कोणीतरी असला पाहिजे. जी मारहाणला गेली होती त्यांनी मारहाण केलेली आहे ऑर्डर केलेला आहे त्याच्या पाठीमागे कोणीतरी सूत्रधार असला पाहिजे आणि त्याची चौकशी लवकरात लवकर व्हावी आणि त्याला पकडलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. कोण सूत्रधार असं वाटतं तुम्हाला?
पण आता त्या तपासामध्ये ते ठरेल. आता कोण आहे मी सांगू शकत नाही. तर माझ्याकडे तपास दिला तर मी नक्की त्यासाठी कोण तपासामध्ये वाढले चला ठीक है, थैंक यू। ये न्यूज कवर करते समय हमें सहायता की है परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुजर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान, मुन्ना खान पठान और परभनी आज तक की कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, इन्होंने मिलकर। अगर आप पहली बार हमारा न्यूज चैनल देख रहे हैं तो ऐसी सूरत में आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। नीचे डिस्क्रिप्शन बॉक्स में हमारे तमाम जितने भी सोशल मीडिया के प्लेटफॉर्म है, इन तमाम की लिंक भेजी हुई है, उसे जरूर फॉलो कीजिए। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। ये परभनी शहर का इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी का एक रास्ता है जो धार रोड से होता हुआ ये सीमेंट का रास्ता आप मेरे पीछे देख रहे हैं जो इफ्तिखार कॉलोनी को जा रहा है। स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से ये सर्विस दी जा रही है और एनए कलेक्टर लेआउट जो यहाँ पर प्लॉटिंग निकाली गई है स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये सुविधा परभनी शहर के धार रोड से होते हुए इफ्तिखार कॉलोनी में और इफ्तिखार पार्क में डायरेक्ट ये सीमेंट रास्ता दिया गया है और ये रास्ता पूरी तरह से उस कॉलोनी को जोड़ने के लिए दिया गया है। हम आपको पूरा रास्ते का लोकेशन देते हैं कि किस तरह से धार रोड से होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क को ये रोड रास्ता सीमेंट रास्ता अटैच हो रहा है। ये सर्विस सिर्फ इफ्तिखार कॉलोनी के वासियों के लिए ही स्पेशली दी गई है। परभनी शहर के धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड है, ये सीमेंट रोड स्काई लाइन कंस्ट्रक्शन के सर्वे सर्वा मेराज सिद्दीकी इनकी जानिब से बनाया गया है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी के लिए। जो रास्ता हम आपको बता रहे हैं, ये जो लोकेशन हमने आपको बताया है, ये धार रोड से होता हुआ इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क के लिए स्पेशली ये जो रास्ता बनाया गया है सीमेंट रास्ता, ये यहाँ से टर्न होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क में इस तरह से जा रहा है। ये नज़ारा हम आपको सिर्फ और सिर्फ परभनी आज तक पर बता रहे हैं। ये नज़ारा आप देख लीजिए कि किस तरह से यहाँ से शुरू हो रही है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी की ये प्लॉटिंग। रास्ता तो आपने देख लिया है कि किस तरह से यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में आने के लिए जो लोकेशन हमने आपको बताया है धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड स्पेशली बनाया गया है स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क की एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग है। और एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग आप ये देख लीजिए कि यहाँ पर लाइट की सुविधा किस तरह से अवेलेबल करा कर दी गई है और लाइट की सुविधा के अलावा यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़ लगाए गए हैं। ये झाड़ भी देख लीजिए 15 से 20 फीट ऊंचे ये झाड़ है और हर प्लॉट के सामने झाड़ है। हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन है। हर प्लॉट के सामने नाली बनी हुई है। सीमेंट और कंक्रीट में जो नाली बनी हुई है, ये नाली भी स्पेशली इस प्लॉटिंग के लिए ही बनी हुई है। अब ये देख लीजिए कि किस तरह से यहाँ पर रास्ते का काम किया गया है और इस रास्ते के काम को अच्छी तरह से डेवलप किया गया, अच्छी तरह से इस रास्ते को सीमेंट रोड को बनाया गया है। इफ्तिखार पार्क में जो सर्विस दी जा रही है, गट्टू के रास्ते का काम शुरू है, गट्टू बिठाना चालू है। जिस तरह से यहाँ पर सीमेंट रोड बनाया जा रहा है, सीमेंट रोड के अलावा यहाँ पर दोनों साइड से जो गट्टू बिठाए जा रहे हैं, ये गट्टू का पूरी तरह से काम शुरू है और यहाँ इस तरह से एंजॉय करते हुए लोग जाते हुए भी नजर आ रहे हैं। यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़, हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन और हर प्लॉट के सामने से सीमेंट और कंक्रीट की एक नाली, मजबूत नाली दी गई है। ये गट्टू का काम आप मेरे पीछे देख रहे हैं कि किस तरह से यहाँ पर गट्टू का काम दोनों साइड से शुरू किया गया है। इस तरह से हर प्लॉट के सामने रास्ते के बाजू के साइड से पूरी तरह से गट्टू भी बिठाए जा रहे हैं। इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में जो सर्विस दी जा रही है, स्पेशली इस प्लॉटिंग के लिए स्पेशल डीपी लाई गई है सैंक्शन कराकर। यह डीपी और इसके अलावा यहाँ पर ये बस्ती के साइड में बस्ती यहाँ पर अवेलेबल है, पहले से ही बस्ती यहाँ पर मौजूद है और इस बस्ती के ख़त्म होते ही यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी यहाँ पर मेराज सिद्दीकी साहब इनकी जानिब से सर्विस दी जा रही है कि इनके प्लॉटिंग में एक स्वतंत्र डीपी भी अवेलेबल है, लाइट के कनेक्शन अवेलेबल है, झाड़ हर प्लॉट के सामने अवेलेबल है। उसी के साथ में सीमेंट और कंक्रीट की नालियाँ अवेलेबल है। हर झाड़ को महफूज रखा गया है और हर झाड़ को पानी भी दिया जा रहा है। हर प्लॉट पर यहाँ पर नल का कनेक्शन भी अवेलेबल है। इस तरह की सर्विस यहाँ पर दी जा रही है।
शादी हो या एंगेजमेंट, छिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें। मिर्जा मेस, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी।